राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका रोमांचक आणि ऍडव्हेंचरस अशा व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कुठे? राजगडला एक्सप्लोर करायला। वेल्हे मार्गी आता पाली दरवाजाच्या पायथ्याशी आलोय आणि इकडनं आपण प्रवास सुरू करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला तिकीट घ्यावं लागतं। एंट्री फी आहे 5 रुपये पर पर्सन। निसर्गाच्या सानिध्यात व सह्याद्री डोंगरात कोरलेला या महाराष्ट्राला लाभलेला एक दुर्गम असा किल्ला म्हणजे राजगड। राजगड हा किल्ला समुद्राच्या पातळीपासून 1376 मीटर वर व 40 किलोमीटरच्या घेऱ्यात पसरला आहे। हा किल्ला मुरंबदेवी डोंगरावर बनवल्या कारणाने याला मुरंबदेव असे नाव पडले। हा किल्ला अशा दुर्गम जागी बनवला आहे की इथे येणाऱ्याला एखादी नदी किंवा टेकडी ओलांडावीच लागते। इतकी सुरक्षितता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला आपले राजकीय केंद्र निवडले आणि ह्याचे नाव राजगड असे ठेवले। तर फायनली मित्रांनो, आपण त्या शिडीच्या मार्गाकडे पोहोचलो आहे। आपल्याला वाटत होतं की बेस विलेज मधनं जस्ट स्टार्ट केल्या आपल्याला शिड्या बघायला भेटतील, जसं की लोहगड आणि रायगड मध्ये होतं, पण राजगड मध्ये तसं नाहीये। तर किमान तुम्हाला अर्धा तासाचा ट्रेक करत यावं लागेल, तुम्हाला या शिड्या भेटतील। हा दृश्य बघा मित्रांनो, सुंदर असं दृश्य आहे आणि इकडनं तुम्ही राजगड बघू शकता। चुकीचा मार्ग असं आम्हाला वाटत होता, पण जसं हा सीडीचा मार्ग दिसलाय आम्हाला, तसंच आमची एनर्जी डबल झाली आहे आणि ऑलमोस्ट 90% आपण ट्रेक पूर्ण केलाय। जर कोणी येत असेल तर थोडं थांबून आलं तरी काही हरकत नाहीये। जरा दगडी मार्ग आहे, त्यानंतर हा शिड्यांचा मार्ग लागतो, जो की थोडाफार सोपा आहे, पण त्या मार्गापेक्षा हा मार्ग थोडा थकवतो तुम्हाला। हा बघू शकता तुम्ही, काय सुंदर असं दृश्य आहे इकडे। हा व्हिडिओ मध्ये दिसण्यात एवढा सुंदर दिसतोय, प्रत्यक्षात बघण्यामध्ये किती सुंदर असेल। थोड्या पुढे गेल्यावर आपल्याला पाली दरवाजा लागेल। इकडे माकडं सुद्धा आहेत, तर कृपया करून त्या माकडांना काही पण खायला नका देऊ, कारण की तुम्ही एका माकडाला खायला घातलं तर सगळे माकडं तुमच्या अंगावर येतील। बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, बघू शकतो आपण पाली दरवाजाकडे पोहोचलोय। हा तो पाली दरवाजा, हा पाली दरवाजाचा महादरवाजा आहे, वरचा दरवाजा। मेन किल्ल्याचा प्रवास आता सुरू झालाय। पाली दरवाजाचा खालचा दरवाजा आणि पाली दरवाजाचा वरचा दरवाजा, आणि अशा प्रकारे आमच्या सगळ्या मेंबरचा उत्साह एकदम टोकावर गेलाय। तर आपण जिकडनं आलोय तो आहे पाली दरवाजा आणि हा जो आहे राणीवासा तलाव आहे। हा, तर अशा ठिकाणी आपण पाली दरवाज्यातनं आलोय। तर आपल्या डाव्या बाजूला आहे पद्मावती माची मित्रांनो, आणि उजव्या बाजूला खालच्या अंगाला हा सुवेला माची आहे आणि वरच्या अंगाला संजीवनी माची आहे। तर पहिले आपण पद्मावती माची बघू, त्याला एक्सप्लोर करू।
त्यानंतर आपण सुवेला माची करू आणि मग संजीवनी माची करू. तर असा हा मॅप आहे, तुम्ही बघू शकता. आपण मॅप आपल्या सोबत पण आणला आहे, म्हणजे कुठलाच पॉइंट मिस नको व्हायला. पद्मावती माचीला चाललोय आपण मित्रांनो. तर इकडे बघूया काय काय आपल्याला बघायला भेटेल. तर हा कोठार आहे, पण आता इकडचेच गावकरी राहतात. हा तुटलेला राजवाडा दिसतोय मला, ज्याचे काही अवशेष तुम्ही बघू शकता. हे बघा, रामेश्वर मंदिर आहे मित्रांनो. तर आपण शूज काढूया. तर अशी ही महादेवाची पिंड आणि हे आपले बजरंगबली बघूया. आणि इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे. तर आपण आता पद्मावती मंदिरात जाऊन बघूया, देवीचे दर्शन घेऊया. रामेश्वर टेम्पल झालंय आपलं मित्रांनो, पद्मावती देवी टेम्पल. तर हे पद्मावती देवी मंदिर आहे. इथे एक पाण्याचा तळा आहे. तर पद्मावती मंदिरवरनं तुम्ही इकडे पादुकाकडे आल्यावर तुम्हाला हे मला वाटतंय आता राहायचं ठिकाण आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, जे पण गडावर येऊन कचरा करतात त्यांच्यासाठी. हा काका एकदम बरोबर बोलले, जे कचरा करेल तो गाढव आहे. हे पद्मावती तळ आहे आणि याच्याच बरोबर मागे चोर दरवाजा आहे मित्रांनो, तो पण बघूया आपण. हे वॉशरूम बनवलंय. वॉशरूम साठी जायचं असेल तर इकडे तुम्हाला गडावरती दिसेल. तर कृपया दुसरीकडे कुठे घाण करू नये. हा, तर हे पद्मावती तळ आहे मित्रांनो, बघू शकता. सावकाश उतरावं लागेल. खूप मोठा असा तळ आहे हा. अच्छा, हा चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही. आपण उतरणार नाहीत आता, पण या मार्गी पण येऊ शकतो आपण. अशा इथे 3 चोर दरवाजे. एक पद्मावती माचीला आहे, एक सुवेलाला आहे आणि एक मला वाटतं संजीवनी माचीला आहे ना. 3 चोर दरवाजे आहेत. तर खरी पद्मावती माचीचं दृश्य इकडनं बघायला भेटेल आपल्याला मित्रांनो.
तर दुसऱ्या माचीकडे वळतोय आपण सुवेला. राजगडवर जाण्यासाठी चोहो बाजूने पाऊलवाटा आहे. वेळवंड, मळे, बुतुंडे, पालखुर्द, वाजेगर, गुंजवणे, फणशी या मार्गाने गडावर जाता येते. काही पाऊलवाट घनदाट झाडी व अतिशय अवघड चढ उतारांमुळे तसेच रस्ता चुकवण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत. हे बघ तो दरवाजा आहे बघ, गुंजवणे दरवाजा. मला वाटतं गुंजवणे दरवाजा जिधर आपण थे ना वो इधर से आता था. हा तोच दरवाजा आहे मला वाटतं. तर मित्रांनो हा गुंजवणे दरवाजा आहे. इसवी सन 1490च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीच्या संस्थापक अहमद बहरी याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. तसंच इसवी सन 1625च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि इसवी सन 1630च्या सुमारास हा किल्ला आदिलशाहीकडून परत निजामशाहीमध्ये दाखल झाला. त्यानंतर इसवी सन 1647च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुरुंबदेव किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम सुरू केले. तेव्हा त्या किल्ल्याला 3 सोंडा किंवा माच्या होत्या. त्यावर तटबंदी केली आणि मुख्य किल्ल्याला राजगड असे नाव दिले आणि 3 माच्यांना पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी असे नाव दिले. तर मित्रांनो हा तो गुंजवणे दरवाजा आहे. दुसरा मार्ग एक होता पाली मार्गे जो आपण आलो आणि हा गुंजवणे दरवाजा आहे. गुंजवणे मार्ग जो गुंजवणे गावात नाही तो एक स्पेस दिया है ऊपर जाने के लिए, खाली वो व्यू देखने के लिए. म्हणून मला वाटतं हा मार्ग जरा डिफिकल्ट मार्ग आहे आणि पारेकरी वरती उभे आहेत, बघू शकता तुम्ही. हा ही अशी अवघड अशी वाट आहे दगडांच्या मधून. हा असा मार्ग करत आपण सुवेला माचीला जाणार आहोत. आपण अवघड असा मार्ग घेतला आहे. सोप्पावाला मार्ग त्या बाजूने येतोय. तर आपण डायरेक्ट खाली भेटू. व्हिडिओ इथेच बंद करतो. हा रस्ता करत आपण खाली उतरलोय. सहसा हा मार्ग कोणी घेत नाही पण आपण घेतलाय. रस्ता दिसायला तसा सोपा दिसत होता पण अवघड होता. पद्मावती माची नंतर मित्रांनो दुसरी माची सुवेला माची. सन 1665च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना 23 किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. या 12 किल्ल्यांमधनं एक किल्ला म्हणजे राजगड. तर मित्रांनो हा चिलखती बुरुज आहे. सुवेला माची इकडनं खाली आहे. तर सुवेला माचीच्या मार्गाने चाललोय आपण.
हा हे गणपती बाप्पाची हा प्रतिमा, हत्तीचा डोळा. मित्र मला वाटतं हा रस्ता आहे बघ, इकडनं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवेला माची यास दुहेरी तटबंदी अशी बनवली. हा हा असं आहे का हे? ही हा कशासाठी वापरत होते हे? शत्रू जर आले, आक्रमण झाला तर त्यांना अडवण्यासाठी हा. पुढे येऊ नये, त्याच्यामध्ये रस्ता रोखू शकतो आपण असं. असा हा प्रवास करत आपण आलोय. वरतून क्लिअर व्ह्यू येईल ना? तर अशा प्रकारे सुवेला माची हे आपण कंप्लीट केलं आहे. आणि सुवेला माचीकडनं असा हा दृश्य तुम्हाला पाहायला भेटतो. आता आपण जिथे चाललो आहोत तर बघूया आपल्याला काय दिसतं. असा हा भुयारी मार्ग आहे. आणि इथे एक मारुतीची प्रतिमा बनलेली आहे, सुंदर अशी. मित्रांनो, सुवेला माची करून आता आपण थेट बालेकिल्ल्याला निघालोय. आता आपण बालेकिल्ला एक्सप्लोर करणार आणि त्यानंतर आपण संजीवनी माचीला जाणार. हा, प्रयत्न करू जेवढे स्पॉट्स आपल्याला बघायला भेटतील तेवढे आपण बघू, कारण की आपल्याकडे टाइम लिमिट आहे. पण जे पण लोक राजगडावर येण्याची इच्छा आहे ज्यांची, आणि ज्यांना यायचं आहे, एकदा तर यावंच लागेल, यायलाच पाहिजेत, त्या लोकांनी ऍटलिस्ट एक दिवस इथे स्टे केला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपरली पूर्णच्या पूर्ण गड बघायला भेटेल. हा हत्ती प्रस्थ आहे. खूप कालांतरापासून हा असाच आहे, तरी थोडाफार दिसतोय हत्तीसारखा. आणि त्याचा डोळा त्या बाजूला आहे, ते पण आपण बघू. हा हत्ती डोळ्यातनं असा दृश्य बघायला भेटेल तुम्हाला. हे आपले सगळे हत्तीचं नेत्र. गंगाधर पण आलाय.
चला बाले किल्ल्याला. आपले प्रस्थान आता बाले किल्ल्याकडे. हा परत आपण सोपा मार्ग सोडून कठीण असा मार्ग स्वीकारलाय. बाले किल्ला जिंकल्यावर आपल्याला संजीवनी माची पण करायचंय. कृपया करून वीकेंड मध्ये येऊ नका, कारण की तुम्हाला असा ओळखा भेटेल. At last महादरवाजाला पोहोचलो आपण. बाले किल्ल्याच्या राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेले बाली किल्ले म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी असं म्हणू शकता. जननी देवी मंदिर. बाले किल्ल्याचा एंटर करताच सगळ्यात पहिला हा मंदिर लागतो. प्रकारे बाले किल्ल्याचा आता आपण एक मोठा फेरफटका मारू आणि त्यानंतर थेट निघू आपण संजीवनी माचीला. हा
अरे हे चंद्रतळा, हा चंद्रतळा आहे. बरोबर मेन पॉइंटला जाऊन बसले त्याला. हा मंदिर आहे ना. मराठाशाहीच्या 25 वर्ष राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजारामचे जन्म व सईबाईचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे बालेकिल्ला हा सर झालाय आणि आपण थेट संजीवनी माचीकडे निघालो आता. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य राजकीय केंद्र असून हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्या हिंदवी स्वराज्याची गवाही देत उभा आहे. बालेकिल्ल्याचा प्रवास एकदम आनंदमय होता. गंगाधर, बालेकिल्ला कसा वाटला तुला? हा, आणि रस्ता कसा होता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या वारी इथे यायला पाहिजेत. सोमवार ते रविवाराच्या मध्ये कधी यायला पाहिजेत? हा, ही वाट बघू शकता मित्रांनो कशी आहे. एकदम किचकट अशी वाट आहे. पावलांची वाट आहे. एकदम थरारक अनुभव. कड्याकड्याने जावं लागतंय. हे बघा मध्येच. कसा गेला तू आतमधून? हे बघा काय अनुभव आहे. हे बघा, ऑलमोस्ट माचीला पोचलोय आपण. हा, संजीवनी माचीला पोचलोय. तिन्ही माच्या सर झाल्यात आज आपल्या. ऍट लास्ट संजीवनी माचीला पोचलोय आपण. संजीवनी माची तटबंदी मित्रांनो पाहू शकता तुम्ही. सुरू झाली इकडनं. टेहळणी बुरुज हा आहे. हा, इकडे बघू शकता तुम्ही. संजीवनी माचीचा द्वार. इकडनं सुरुवात होते माचीची. आळू दरवाजा. हा, या दरवाजाने सगळे सरदार यायचे. तर मित्रांनो, हा आळू दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही. हा एक मार्ग आहे. इकडनं असं बोललं जातं की सगळे सरदार या दरवाजाने यायचे आणि जायचे. बघू शकता तुम्ही. आणि इकडनं आपल्याला क्लिअरली संजीवनी माची दिसते. आता आपण तिकडे जाणार आहोत.
हा असा आळू दरवाजा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण संजीवनी माची सर केली आहे. संजीवनी माचीला पोचलो आणि हा संजीवनी माचीवरनं एक सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. संजीवनी माची मित्रांनो तिहेरी तटबंदी अशा प्रकारे बनवली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही पहिली आहे, ही दुसरी आणि ही तिसरी, अशी तिहेरी तटबंदी आहे इथे. हा बघा, बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं दृश्य आहे. अजून एक गोष्ट आहे, ही एक पायवाट दिसते तुम्हाला, ही पायवाट थेट तोरणागडावर जाते. हा हे बघा, ही पायरी, ही पायवाट या इकडे अशी जाते, अशी जाते. बघू शकता तुम्ही. हा बघा, हा तोरणा इथे समोर दिसतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजगड किल्ला पूर्णपणे सर केला आहे. आणि जेवढे लोकेशन्स आहेत तेवढे लोकेशन्स ऑलमोस्ट आपण पूर्ण लोकेशन्स एक्सप्लोर केले आहेत. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या जेवढ्या मित्रांना तेवढ्यांना शेअर करा, म्हणजे ते पण गडावर येतील आणि या गडाला एक्सप्लोर करतील. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टाटा, जय हिंद, जय महाराष्ट्र.